टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नाशिकमध्ये पावसानं सध्या विश्रांती घेतलेली असली तरी नाशिकच्या गंगापूर धरणातनं सध्या 1235 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। परिणामी गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी आता हळूहळू वाढायला सुरुवात झालेली आहे। आपण या ठिकाणी बघतोय की कालच्या तुलनेमध्ये आज पाण्याची पातळी काहीशी वाढलेली आहे। गोदाघाट परिसरात असलेल्या दुतोंड्या मारुतीच्या अगदी तळपायाच्या खाली काल जी पाण्याची पातळी होती ती काही अंशी आज वाढल्याचं बघायला मिळतंय। जरी पाऊस थांबला असला तरी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार सुरू आहे। गंगापूर धरण 76% भरले, त्यामुळे नाशिककरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे। मात्र दुसरीकडे सातत्यानं जो काही संततधार पाऊस पडतोय त्याच्यामुळे गंगापूर धरणातनं आणखी पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो। पाण्याची पातळी जी आहे ती गोदाघाट परिसरात वाढू शकते आणि त्यामुळे इथल्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा दिला जातोय। जे सुरक्षारक्षक या ठिकाणी आहेत ते पर्यटकांना आणि भाविकांना नदीपासून लांब राहण्याचा सल्ला देत आहेत आणि त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीवर आता सगळ्याच यंत्रणा देखील सतर्क असल्याचं बघायला मिळतंय। कॅमेरा पर्सन आकाश शिवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।